15 ऑगस्ट स्मॉल स्पीच इन मराठी. स्वातंत्र्य दिन भाषण सोप्या मराठी भाषेमध्ये. प्रस्तावना. राष्ट्रपतींच्या भाषणावर आधारित 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण. आदरणीय मुख्य अतिथी, आदरणीय शिक्षक, आदरणीय पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण आपल्या देशाच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाची साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्या ऐतिहासिक दिवशी आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि आपल्या वीर स्वातंत्र्यवीर आदरांजली वाहतो. देशाची प्रगती. गेल्या काही वर्षात आपला देश प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहोचला आहे. आर्थिक विकास, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्येही आपण उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपली देशवाढी जगभरामध्ये दिसून येत आहे. या वर्षीचे स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे, कारण या वर्षी आपला देश G20चे अध्यक्षपद सांभाळत आहे. याचा अर्थ आपला देश आता जगातील 2 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकीही एक आहे. हे आपल्या देशाच्या विकास आणि प्रगतीचे प्रतीक आहे. युवा शक्ती. आपल्या देशाची खरी शक्ती म्हणजे आपली युवा पिढी. तुम्ही सर्वजण आपल्या देशाचे भविष्य आहात. आपल्याला आपल्या देशातला एक आदर्श नागरिक बनविण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये आपली सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशाच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्येही आपल्या झालेल्या कामाला कौतुक केले. तसेच त्यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सीमांच्या संरक्षणासाठी सैनिकांचे योगदानही कौतुकाने दाखवले. एक भारत श्रेष्ठ भारत. आपल्या देशाची विविधता ही आपली शक्ती आहे. आपल्याला आपल्या देशाच्या एकतेचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन एक भारत श्रेष्ठ भारतचे स्वप्न साकार करूया. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात युवकांना देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी युवकांना शिक्षण घेण्यावर भर दिला आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे सांगितले. तसेच त्यांनी युवकांना देशाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे आवाहनही केले. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याचे वचन देऊया. आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी एकत्र काम करूया. आपण आपल्या देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सर्व काही करूया. जय हिंद, जय भारत.